हो, म्हणजे एकीकडे त्यांच्याबद्दल चुकीचं बोलायचं आणि दुसरीकडे तुम्ही राहुलजींना जीवे मारण्याची धमकी द्यायची. राहुलजींना हात तर लावून बघा, मग बघा काय होतंय. अजिबात सहन केलं जाणार नाही. राहुलजींच्या जीवाला जर काही झालं तर जे सत्तेमध्ये आहेत ते जबाबदार राहतील, असं मी ठामपणे बोलते. नाही, राहुल गांधींना बदनाम करण्याचा त्यांनी विडाच उचललेला आहे. अर्धवट गोष्टी ऐकतात आणि अर्धवटासारखे वागतात. एवढं राहुलजींना घाबरायची गरज नाहीये. पूर्ण वाक्य आपण ऐकलं पाहिजे आणि पूर्ण वाक्यामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे की ज्या दिवशी समानता येईल त्या दिवशीचा विषय आपण करू, पण भाजपवाल्यांना समानता आणायची नाहीये. मग या सगळ्या गोष्टी करण्याचा उगाच कशासाठी? मागच्या वेळेला असं स्टेटमेंट काहीतरी केलं होतं आलूचं आणि सोन्याचं, तेही पूर्ण वाक्य सांगितलेलं नाही. आजही पूर्ण वाक्य सांगत नाहीये. हे अशा गोष्टी करून चालत नाही. ज्यांनी बलिदान दिलेलं आहे त्या घराण्यातले